1993च्या काळात एका अभिनेत्रीने टॉपलेस बोल्ड फोटोशूट केलं आणि बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली। था अंकाच्या कॉपी अक्षरशः ब्लॅक मध्ये विकल्या गेल्या। कधी अंडरवर्ल्डशी कनेक्शन तर कधी दूग माफियांशी संबंध, आणि पुन्हा एकदा ही अभिनेत्री चर्चेत आली, ती पण एका वेगळ्या कारणासाठी। आपण बोलतोय अभिनेत्री आणि आता महामंडळेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णींबाबत। तिरंगा, क्रांतीवीर, करण अर्जुन, नसीब अशा अनेक ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी कुंभमेळ्यात आपलं पिंडदान करून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यानंतर महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली आहे। आता पाहूयात ममता यांची कारकीर्द कशी होती। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। ममता कुलकर्णींचं नाव 90च्या दशकामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी जोडलं गेलं। त्यांना चित्रपटामध्ये काम मिळतं ते अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळेच असं त्यावेळी बोललं जायचं। दोघांबद्दल कायम चर्चा व्हायच्या। दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी चायना गेट या चित्रपटामध्ये लीड ॲक्ट्रेस म्हणून ममताला संधी दिली होती, परंतु नंतर त्यांना ममतांना बाजूला करायचं होतं। परंतु अंडरवर्ल्ड मधील दबावानंतर त्यांना पुन्हा लीड रोल द्यावा लागला असं त्यावेळी बोललं गेलं। दुबईमध्ये राहणारा एग्ज माफिया विक्की गोस्वामी याच्यासोबत ममता कुलकर्णींनी लग्न केल्याच्या बातम्या आल्या। त्यानंतर ममता 10 वर्ष दुबईमध्येच राहिल्या। या जोडप्याने दुबईमध्ये अनेक बेकायदेशीर कामं केल्याचं बोललं जातं, मात्र ममतांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। आयुष्यातला मोठा काळ अलिप्त जीवन जगल्यानंतर 2013 मध्ये ममता कुलकर्णी भारतात परतल्या। तेव्हा त्यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगिनी हे पुस्तक प्रकाशित केलं। ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर बनले आहेत। त्यांनी किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना भेटून आशीर्वाद घेतले। त्यानंतर उभयतांमध्ये दीर्घ चर्चा झाली। सविस्तर चर्चेनंतर किन्नर आखाड्याने त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय आखाड्याचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांची भेट घेतली आणि पुढे महामंडलेश्वर बनण्याची प्रक्रिया पूर्ण केली। आता ममतांना नवीन नाव देण्यात आलेलं आहे। त्या आता ममता नंदगिरी या नावाने ओळखल्या जातील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।